तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. भावांनो, आज आपण काइनमास्टर प्लस कॅपकटमध्ये फुल स्क्रीनमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. यामध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे की व्हिडिओ कसा बनवायचा, काय पद्धतीने. भावांनो, यामध्ये जर पहिला पार्ट कोणी पाहिला नसेल तर पहिला पार्टची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे तुम्ही जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पहिला पार्ट पाहू शकता. भावांनो, यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट फाईल प्लस जे मटेरियल दिले त्या मटेरियलला पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये बोलून सांगितले आहे. तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका. जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण डेमो व्हिडिओ पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपलं काइनमास्टर आहे हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं काइनमास्टर हे ॲप आपलं ओपन झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता 9:16 हा रेशो आपण क्रिएट करून घ्यायचा आहे. पाहून आपण फुल स्क्रीनमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथे इमेजवर जायचं आहे आणि आपल्याला एक बॅकग्राऊंड इमेज घ्यायची आहे. बॅकग्राऊंडसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे बॅकग्राऊंड इमेज ॲड करून घेऊया पहिल्यांदा. तर पाहू शकता अशा पद्धतीनं बॅकग्राऊंड इमेज आपण ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर इथं पाहू शकता आपण याची लेंथ आहे ही 42 सेकंद ठेवणार आहे, टाईम ड्युरेशन ह्या. त्यानंतर परत इथं बघू शकता डाव्या साईडला सेटिंगच्या ऑप्शनवर जायचं आहे. त्यानंतर एडिटिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही इथं टाईम ड्युरेशन आहे बघा, जे आपण फोटो ॲड करणार याचं टाईम ड्युरेशन आपण 6 सेकंद ठेवणार आहोत. कारण का ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस फोटो ॲड करत तो आपला 6 सेकंदाचा फोटो ॲड होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं आहे, परत लेअरच्या ऑप्शनवर जायचं आहे, परत मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर इमेजमध्ये जायचं आहे. जे आपण तुम्ही PNG सेव्ह केल्या ती PNG आपण ॲड करून घ्यायचे आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं PNG इमेज ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं बघू शकता याचं साईज ही स्प्लिट स्क्रीनमध्ये जाऊन इथं फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. त्यानंतर याला इमेजवर क्लिक करायचं आहे. याला इन ॲनिमेशन हे आपण स्केल डाऊन देणार आहोत आणि त्यानंतर परत आउट ॲनिमेशन हे फेड देणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर परत इमेजच्या शेवटला यायचं आहे ना. त्यानंतर परत पुढची आपण PNG ॲड करणार आहोत इमेज. त्यानंतर इथं पाहू शकता परत इथं आपण एक मिनटं घेतो. त्यानंतर इथं पाहू शकता बघू शकता आपण परत एक PNG इमेज ॲड करणार आहोत. त्यामध्ये नवरी मुलीचा म्हणजे कपलचा फोटो आहे. तर तुम्ही सिंगलही फोटो वापरू शकता अशा पद्धतीनं. त्यानंतर याची जी लेंथ आहे म्हणजे स्क्रीन साईज आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीनं ठेवायचे आहे. त्यानंतर इथं बघू शकता ह्याला पण इन ॲनिमेशन हे आपण स्केल डाऊन देणार आहोत. त्यासाठी इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकता स्केल डाऊन आणि आउट ॲनिमेशन हे फेड द्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता हे असं होईल. त्यानंतर थोडं पुढं यायचं आहे 1 सेकंद. त्यानंतर परत लेअरच्या ऑप्शनवर जायचं आहे. त्यानंतर इमेजवर जायचं आहे. परत आपण ते PNG घेणार आहोत ज्यामध्ये आपण नवरी मुलीचं नाव वगैरे पूर्ण माहिती लिहिलेलं आहे. त्यामध्ये याला स्प्लिट टू स्क्रीन करून घ्यायचे, फुल स्क्रीन साईज करून घ्यायचे. बाकी जो हे शेवटची लेयर आहे ज्या पहिले ॲड केल्या त्यानंतर दुसरी लेयर आपण ॲड केलं आहे PNG इमेज
त्याचे शेवटचा भाग ट्रिम करून घ्यायचा आहे, बघू शकता। परत या इमेजला पण सेम ॲनिमेशन द्यायचं आहे, स्केल डाऊन आणि आउट ॲनिमेशन फेड अशा पद्धतीनं लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं बघू शकता फुल एडिटेबल तुम्हाला PLP फाईल दिली आहे। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भावांनो, पासवर्ड हा व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये सांगितलेला असतो, तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। त्यानंतर पुढची आपण इमेज घेणार आहोत, बघू शकता। त्यामध्ये परत आपण एक फोटो घेणार आहोत, अशा पद्धतीनं पाहू शकता। याची पण साईज तुम्ही असे फुल करून घ्यायचे। त्यानंतर याला पण इन ॲनिमेशन वगैरे सेम द्यायचं आहे सगळ्यांनी, स्केल डाऊन आउट ॲनिमेशन फेड। त्यानंतर थोडं पुढे यायचं आहे, इथं पाहू शकता। त्यानंतर लेअरमध्ये जाऊन परत इमेजमध्ये जाऊन परत अशा पद्धतीने ह्याला जी PNG इमेज घेतल्या मुलाचं नाव आहे, याची लेंथ आहे ही फुल स्क्रीन करून घ्यायची, स्प्लिट स्क्रीन करून घ्यायचं आहे। याला इन ॲनिमेशन हे सेम द्यायचं आहे, स्केल डाऊन आउट ॲनिमेशन फेड। त्यानंतर बघू शकता हे जी आपली पहिली PNG इमेज ॲड केल्या त्याबरोबर ही दुसरी PNG सेम करून घ्यायचे एका ह्याच्यामध्ये। त्यानंतर पुढची आपण इमेज घेणार आहोत, त्यामध्ये असणार आहे बघू शकता विवाह शुभविवाह म्हणजे तारीख वगैरे सर्व। त्यानंतर अशा पद्धतीने दिसून येईल। त्यानंतर परत इथे एक आपण कपलचा फोटो लावणार आहोत, परत सेम प्रोसेस करायचे पाहू शकता। त्यानंतर इथं बघू शकता आपण अशा पद्धतीने कपलचा फोटो घेतलेला आहे। त्यानंतर इथं पाहू शकता अशा पद्धतीने कपलचा फोटो ॲड केलेला आहे। त्यानंतर ह्याला पण इन ॲनिमेशन सेम द्यायचं आहे, प्रत्येक याला ॲनिमेशन हे तुमचं सेमच राहील, स्केल डाऊन आणि फेड। त्यानंतर इथं थोडं पुढे यायचं आहे, बघू शकता। त्यानंतर ह्याला पण बघू शकता इन ॲनिमेशन स्केल डाऊन आउट ॲनिमेशन फेड। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भावांनो, मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भावांनो, या पुढचा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये बनवणार आहोत, कारण जे आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट वगैरे देणार आहोत हे आपण कॅपकटमध्ये दिलेले आहेत। भावांनो, याचे प्रोजेक्ट हे काइनमास्टरची तुम्हाला प्रोजेक्ट फाईल मी दिलेली आहे, तर ती तुम्ही पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे। चला तर आपण पटापट लावून घेऊया। त्यानंतर पाहू शकता आपण सगळ्यात शेवटला आपण निमंत्रक ही आपण इमेज ॲड करणार आहोत, PNG इमेज बघू शकता फुल स्क्रीन करून घेतलेले। त्यानंतर आपण शेवटला एक अजून कपलचा फोटो ॲड केलेला आहे, तेही तुम्ही पाहू शकता। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर भावांनो, पहिला पासवर्ड आहे 2525। तर भावांनो, मला व्हिडिओ कसा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भावांनो, यानंतरचा व्हिडिओ आपण काइनमास्टरमध्ये कॅपकटमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी कुणीही व्हिडिओ स्किप करू नका। चला तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण सेव्ह करून घेणार आहोत। अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन वगैरे लावून झालेले आहेत। यानंतर आपण हा व्हिडिओ सेव्ह करून घेणार आहोत। त्यासाठी इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला
जी व्हिडिओची क्वालिटी वगैरे आहे ती तुम्ही सेव्ह करू शकता। अशा पद्धतीने तुमचं इथं बघू शकता व्हिडिओ सेव्ह होईल। भावांनो, यानंतरचा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला VPNची गरज लागेल। हे VPN तुम्ही डाउनलोड करायचं आहे गुगल प्ले स्टोअरवरनं, आणि तुम्हाला जर कॅपकट पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेलं आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। अशा पद्धतीने बघू शकता आपला व्हिडिओ जवळजवळ सेव्ह होत आलेला आहे। त्यानंतर पुढची प्रोसेस ही आपण कॅपकट ॲपमध्ये करणार आहोत। तोपर्यंत भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशा पद्धतीने सेव्ह झालं आहे। त्यानंतर आपण कॅपकट हे ॲप ओपन करणार आहोत। अशा पद्धतीनं कॅपकट हे ॲप आपलं ओपन झालेलं आहे। त्यानंतर पाहू शकता इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता जो आपण व्हिडिओ ॲड केला म्हणजे बनवलेला आहे तो इथं ॲड करायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ आपला ॲड झालेला आहे। त्यानंतर इथं बघू शकता 6 सेकंदावर आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे, कारण जिथं यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट देणार आहोत। बघू शकता तर ट्रान्झॅक्शन इफेक्ट देण्यासाठी आपल्याला प्रत्येक भागामध्ये स्प्लिट करावं लागेल। सगळ्यात पहिल्यांदा सगळे स्प्लिट भाग करून घेऊया। तोपर्यंत भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भावांनो, असं स्प्लिट करून झाले। त्यानंतर काय करायचं, इथं इफेक्ट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पाहू शकता इथं अशा पद्धतीने इफेक्ट येतील। तर त्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्या गणपती बाप्पांचा फोटो येतो त्यासाठी आपण डायमंड झूम हा इफेक्ट आपण ॲड केलेला आहे। तर बघू शकता ते थोडा पाहिजे तेवढाच ठेवायचा आहे। त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीनं त्याला लुक येऊन जाईल। त्यानंतर पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर बघू शकता जिथं आपण स्प्लिट केले त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता ब्लरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। ब्लरच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता भरपूर सारे इफेक्ट आहेत, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ठेवू शकता। तर आपण काय करायचं आहे, स्क्वेअर ब्लर हा इफेक्ट ॲड करणार आहोत। तर पाहू शकता त्याचं टाईम ड्युरेशन हे आपण 1.5 सेकंद ठेवायचं आहे। बघू शकता 1.5 सेकंद ठेवायचं आहे आणि हा इफेक्ट आपण सर्व याला ॲड करणार आहोत। त्यासाठी अप्लाय टू ऑल यावर सिलेक्ट करायचं। त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ ॲड झालेला आहे। इफेक्ट ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड झालेलं तुम्ही पाहू शकता। तर भावांनो, दुसरा पासवर्ड आहे 2626। भावांनो, हे दोन्ही पासवर्ड एकत्र टाकायचे आहे, त्यानंतरच तुमची झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट होईल। त्यानंतर ॲड ऑडिओमध्ये जायचं आहे, इथं साऊंडमध्ये जायचं आहे आणि तुम्ही इथं तुमच्यापाशी जे सॉन्ग असेल ते तुम्ही ॲड करायचं आहे। इथं बघू शकता भरपूर आहेत सॉन्ग, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण लावू शकता। त्यानंतर काय करायचं आहे, हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने सॉन्ग ॲड होईल। त्यानंतर काय करायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण व्हिडिओ हा सेव्ह होईल। भावांनो, अशा पद्धतीने आपण कॅपकट प्लस काइनमास्टरमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।